आता हिंदू माफ करणार नाही. उद्धव ठाकरेंच्या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. कारण भाजपचं सर्वात मोठं ब्रह्मास्त्र मानले जाणाऱ्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच ठाकरे गटाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यामुळे हा वाद आता केवळ राम मंदिरापुरता मर्यादित राहिलेला नसून उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसं तर राम मंदिर, हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे ही तीन नावं पुन्हा एकत्र चर्चेत येतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. कारण काँग्रेस सोबत युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वापासून दूर गेल्याची टीका सातत्याने होत होती. परंतु आता एकेकाळी ज्या भाजपने राम मंदिराच्या मुद्द्यावर आपली सर्वात मोठी राजकीय ताकद उभी केली, त्याच भाजपला हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न सुरू झालाय. त्यामुळे हा संघर्ष आता केवळ सत्तेचा राहिलेला नाही, तर हिंदुत्वाच्या वारशावर खरा अधिकार कोणाचा याचाही बनलाय. मग हे आंदोलन फक्त राजकीय स्टंटबाजी आहे की आखलेली मोठी रणनीती? आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाची नवी लढाई सुरू होणार का? तर चला जाणून घेऊयात अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरेंची बदलती राजकीय भूमिका सातत्याने चर्चेचा विषय ठरली आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांच्यावर हिंदुत्वापासून दूर गेल्याची टीका सातत्याने झाली. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामागे हा मुद्दाही महत्त्वाचा होता. आता मात्र चित्र काहीसं बदलताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून देशभरात राजकीय चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने भाजपवर थेट हल्लाबोल करत दादरमध्ये राम रक्षा पठण आंदोलन पुकारलं. त्यामुळे अनेकांच्या मते उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक राजकीय भूमिकेकडे वळताना दिसत आहेत. या आंदोलनात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंना एकत्र आणण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही असं सांगितलं. त्या आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी संघर्ष केला आणि बलिदान देखील दिलं, याचीही त्यांनी आठवण करून दिली. यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत गेल्या काही वर्षात हिंदुत्वाच्या नावावर राजकारण झालं, मात्र शिवसेनेलाच संपवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप केला. त्याचबरोबर अयोध्या, केदारनाथ, उज्जैन आणि बद्रीनाथ येथील कथित गैरव्यवहारांचाही उल्लेख करत राम मंदिरासाठी शिवसेनेकडून देण्यात आलेल्या चांदीच्या विटांचं काय झालं याची चौकशी व्हावी अशी मागणी केली. देशभरातील काही संत महंतही या कारभारावर प्रश्न उपस्थित करत असल्याचा दावाही त्यांनी केला. पुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की जेव्हा हिंदू असल्याचं सांगायलाही काहींना संकोच वाटत होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंना एकत्र आणण्याचं काम केलं. आम्ही राम भक्त आहोत, अन्यायाविरोधात लढत राहू आणि आता हिंदू माफ करणार नाही असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला. तसंच रामांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनीही राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवर उत्तर द्यावं अशी मागणी करत चौकशी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही ठाकरे गटाने दिला. परंतु या संपूर्ण घडामोडीकडे फक्त आंदोलन म्हणून पाहिलं तर चित्र अपूर्ण राहील. कारण राजकीय वर्तुळात याकडे उद्धव ठाकरेंच्या बदलत्या रणनीतीच्या दृष्टीनेही पाहिलं जात आहे. एक काळ असा होता जेव्हा शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खांद्याला खांदा लावून लढत होते. अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून दोन्ही पक्षांची मैत्री देशाच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारी होती. राम मंदिर, काश्मीर किंवा राष्ट्रवाद अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची भूमिका जवळपास सारखीच होती. मात्र 2019 नंतर संपूर्ण राजकीय समीकरण बदललं. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी केली. त्यानंतर शिवसेनेची हिंदुत्वावरील पकड कमकुवत झाल्याचा आरोप विरोधकांनी सातत्याने केला. भाजपनेही प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा आक्रमकपणे मांडत बाळासाहेबांच्या विचारांपासून उद्धव ठाकरे दूर गेल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आपण जर इतिहासाकडे पाहिलं तर शिवसेनेचं राजकारण प्रामुख्याने
दोन मुद्द्यांभोवती फिरत आलं, ते म्हणजे मराठी अस्मिता आणि हिंदुत्व. बाळासाहेब ठाकरे यांनी या दोन्ही मुद्द्यांवर पक्षाची भक्कम ओळख निर्माण केली होती. मात्र काँग्रेससोबत सत्तेत गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्या भूमिकेपासून फार कर घेतल्याचा आरोप विरोधकांनी सातत्याने केला. त्यामुळे काही राजकीय निरीक्षकांच्या मते पारंपरिक हिंदुत्वासाठी मतदारांचा एक मोठा वर्ग हळूहळू भाजप आणि शिंदे गटाकडे वळला. मात्र आता गेल्या काही महिन्यांतील उद्धव ठाकरेंची भाषण पाहिलं तर त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि प्रभू श्रीराम यांचा उल्लेख पूर्वीपेक्षा अधिक ठळकपणे होताना दिसतो. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे गट पुन्हा आपल्या पारंपरिक मतदारांची भावनिक नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहे. यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे राम मंदिराला विरोध करत नाहीत. उलट राम मंदिराच्या नावावर कथित गैरव्यवहार झाला असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. म्हणजेच ते श्रद्धेच्या विरोधात नव्हे तर कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करत आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या पाहिलं तर भाजपच्या सर्वात प्रभावी मुद्द्यावरच दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे या आंदोलनाकडे केवळ एका दिवसाचा कार्यक्रम म्हणून पाहता येणार नाही, कारण यामागे महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांचाही संदर्भ जोडला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी ठाकरे गटाचे आरोप फेटाळले असून विरोधक धार्मिक भावनांचं राजकारण करत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या संपूर्ण वादाचं अंतिम सत्य संबंधित चौकशी आणि पुढील घडामोडींमधूनच स्पष्ट होईल. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणली आहे. आता या बदलत्या भूमिकेचा त्यांना खरोखर राजकीय फायदा होतो की भाजपच आपली पकड कायम ठेवतो, हे तर येणारा काळच ठरवेल. म्हणूनच या प्रकरणाकडे केवळ आंदोलन किंवा आरोप प्रत्यारोप म्हणून पाहून चालणार नाही, कारण ही लढाई आता फक्त सत्तेची नाही तर महाराष्ट्रातील हिंदुत्वाच्या राजकीय नेतृत्वावर दावा कोणाचा मजबूत ठरतो याचीही आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंची ही बदललेली भूमिका त्यांना राजकीय फायदा करून देईल का, की भाजपच हिंदुत्वावरील आपली पकड कायम ठेवेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.